राज्यसभेसाठी महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या 7 जागांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 2, काँग्रेसची 1, ठाकरे गटाची 1, भाजपच्या 2 आणि रिपाईच्या 1 जागेचा समावेश आहे. थोडक्यात महाविकास आघाडीचे 4 खासदार निवृत्त होत आहेत. पण महाविकास आघाडीकडे सध्या राज्यसभेवर एकाच खासदाराला पाठवता येईल इतकंच संख्याबळ आहे. आता ही 1 जागा नेमकी कोणाकडे जाणार यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. नेमका काय वाद सुरू आहे राज्यसभेच्या या जागेसाठी ते पाहूयात. आदित्य ठाकरेंनी ही जागा ठाकरे गटाची असल्याचा दावा केलाय. ठाकरेंच्या मते 2020 मध्ये शिवसेनेने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली होती. त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच असल्याचा त्यांचा दावा आहे. शरद पवारांचा आदरच आहे, मात्र ही जागा त्यांना मिळावी अशी ठाकरेंची मागणी आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, आम्ही विधान परिषदेची जागा ठाकरे गटाला सोडू असा प्रस्ताव ठेवलाय. आता वादाचा मुद्दा केवळ हाच नाहीये. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे महाविकास आघाडीत घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे. शिवाय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शरद पवार गटाचे आमदार नव्हते. त्यामुळे हेतुपूर्वक विरोधकांची बैठक शरद पवार गटाने टाळली असं बोललं जातंय. याच सगळ्या मवियामधल्या गोंधळामुळे युतीच्या एकीचा फायदा होईल का? तुम्हाला काय वाटतं?